हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर नुकताच पाऊस थांबलेला आणि इन्स्टावर खूप साऱ्या व्हिडिओ येत होत्या खाण्याच्या. तर त्या स्क्रोल करता करता अशीच छोट्या भावाला म्हटली की चल काहीतरी खायला घाल, तेही तुझ्या पैशाने. तर तो हो म्हटला आणि हा चान्स घालू तर शकत नाही, कारण भाऊ लवकर सहजासहजी कुठल्या गोष्टीला हा म्हणत नाही. त्यामुळे तर पिझ्झा खायला नेला आणि पिझ्झाची ऑर्डर येईपर्यंत वफल्स खायला दिले त्यांनी. कारण पिझ्झाची ऑर्डर दिली, मग वफल्स घेतले, वफल्स खाल्ले आणि त्यानंतर आम्ही बघतो तर एक पिझ्झा अजून बाकी आहे म्हणून परत थांबलो. आणि बाजूला त्यांच्या केक शॉपवाले होते, तर ते त्याच्या ओळखीचे होते. तर मी फर्स्ट टाईम त्याच्यासोबत गेलती, तर त्यांनी एक पेस्ट्री कॉम्प्लिमेंटरी म्हणून मला दिली. टेस्ट करायला दिलं, तर खाऊन बघा आमच्या शॉपची पेस्ट्री. तर मी बोलली की चल तू मला एवढं खायला देतोस तर मी तुला पेस्ट्रीचा एक बाईट तर देऊच शकते. तर ते खाऊन आम्ही घरी जायला निघालो आणि मग नंतर घरी काव्या गौरी गाथा हिमांशू सगळे वाट बघत होते, कारण की सगळ्यांना पावसाच्यामुळे क्रेविंग तर खाण्याची होतेच. तर वाट बघता बघता काव्या गौरी गौरी तर नाही, काव्या आणि गाथा मेहंदी काढत बसलेला आणि हिमांशू आमचा स्कॉलर अभ्यास करत होता. तेही अभ्यास करायची तुम्ही आता पद्धत दाखवते बघा तो कसा अभ्यास करतो. पुरीची पुरी बॅग त्याने त्याच्या तोंडावर घेऊन अभ्यास करायला सुरुवात केली आणि वैतागलाय, कारण की तो खूप स्कॉलर आहे. तर त्याला मी तेवढंच बोलले की तुला पिझ्झा नाही, हा आमच्यासाठी आहे. तर आमच्या पहिला येऊन तो बसला पिझ्झाच्या बॉक्सजवळ. मग ओपन केले, ते पिझ्झा कट केले प्रॉपर आमच्या सगळ्यांच्या जे जे वाटायला येते तसे बेसिक रेग्युलर मागवलेले ऑनियन, कॉर्न आणि कॅप्सिकम होता. तर ते आम्ही शेअरिंग इज केअरिंग असं बोलून जे आम्हाला लहानपणापासून शिकवलं आहे खायला सुरुवात केली आणि खात बसलो. आणि त्यानंतर मी असंच सगळ्यांना बाय केलं आणि घरी जायला निघाले. आणि जर तुम्हाला असेच आमचे नवीन नवीन ब्लॉग बघायचे असतील तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. अरे हे तर यूट्यूबचं होतं, पण इथे तर नक्की फॉलो आणि लाईक करा, कारण की तुम्हाला आमचे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. थँक्यू फॉर वॉचिंग.